हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द देसी टेबल। आज आपण बनवणार आहोत चवीला खमंग, भन्नाट आणि खुसखुशीत असे उडदाच्या पिठाचे थालीपीठ। चला तर आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण थालीपीठसाठी लागणारा मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। इथे कमी तिखट अशा 4 मिरची घेतल्या आहेत आणि जास्त तिखट 2 मिरची घेतल्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच ओवा, हे सर्व आपण बारीक करून घेणार आहोत। व्यवस्थित बारीक झाले आहे। याला एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आता कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे आपण जवळपास 3 कप हुरड्याचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये ॲड करूया 1 छोटा चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि यामध्ये आता जो आपण मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो ॲड करूया। ह्या सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता थोडे थोडे पाणी टाकून कणिक मळून घेऊया। अगदी याप्रमाणे तुम्ही हुरड्याच्या पिठाचे थालीपीठ बनवले तर तुम्हाला नक्कीच आवडतील। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले कणिक आता मळून झाले आहे। अगदी ह्याप्रमाणे कणिकची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। याला आपण आता अर्धा तास झाकून साईडला ठेवून देऊया, जेणेकरून आपले पीठ एकदम छान मुरून येईल। अर्धा तास झाले आहे। अगदी छान प्रकारे आपले कणिक मुरले आहे। आता ह्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाजी ॲड करूया। इथे मी 1 कप पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही पालकच्या ऐवजी मेथी सुद्धा ॲड करू शकता। 2 टेबलस्पून कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे। ह्या सर्वांना आता व्यवस्थित एकत्रित मिक्स करूया। पालकच्या ऐवजी जर तुम्हाला मेथी ॲड करायची असेल तर तुम्ही मेथीही ॲड करू शकता आणि जर तुम्हाला काकडी ॲड करायची असेल तर जेव्हा आपण फर्स्ट टाइम कणिक मळतो त्या टाइमलाच तुम्हाला यामध्ये काकडी ॲड करायला लागेल। कणिक आता व्यवस्थित मळून झाले आहे। आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया। हे थालीपीठ आपण ओल्या कापडवरती थापून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये हे सुती कापड घेतले आहे। हे 2 मिनिटे पाण्यामध्ये ठेवूया। पाण्यामधून काढून घेऊया। आपल्याला थोडे ओलसर कापड हवे आहे। आता यावरती पाण्याच्या हाताने अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घेऊया। तुम्हाला जशी जशी आवश्यकता असेल तुम्ही हात पाण्याने ओला करून घ्या, जेणेकरून थालीपीठ थापायला इझी जाईल। अगदी व्यवस्थित असे गोलाकार आकार देत आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे। आपले थालीपीठ थापून झाले आहे। आता आपण याला भाजायला घेऊया। इथे तव्यावरती पहिले थोडे तेल टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला हा कापड तव्यावरती टाकायचा आहे आणि वरतून थोडे पाणी लावून हाताने प्रेस करून कापड काढून घ्यायचे आहे। थोडे तेल टाकून घेऊया, जेणेकरून आपले थालीपीठ तव्याला चिटकतील नाही। मी इथे लोखंडी तव्याचा यूज केला आहे। थालीपीठ अधूनमधून पलटून घेऊया। इथे तुम्ही तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता। दोन्ही बाजूंनी थालीपीठ व्यवस्थित भाजून घेऊया।
थालीपीठ व्यवस्थित भाजले आहे आणि आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. सर्व करून घेऊया. हुरड्याच्या पिठाचे थालीपीठ दही, मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत चवीला खूपच भन्नाट लागतात. तुम्ही सुद्धा हे थालीपीठ नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय बाय फ्रेंड्स.